प्रकरण 7. आळशीपणाचा सार्वत्रिक रोग. आळशी मनोवृत्ती. आळशी धनिक पुत्राचे जीवन आदर्श वाटते. माणसाच्या स्वभावातच आळशी गुण मुळातच असावा असे वाटते. रोजीरोटीसाठी माणसाला दिवसभर काम करावे लागते. त्यांच्या मनात आदर्श जीवन आळशीपणात बसून राहणाऱ्या धनिक पुत्रांचे व संस्थानिकांचेच असते. या त्याच्या मनस्थितीचा फायदा घेऊन लॉटरी, रेस, मटका, जुगार, क्रिकेट सामन्यावरील जुगार असे अनेक प्रकार निघाले आहेत व या प्रकारामध्येच समाजातील बहुसंख्य किंवा निम्म्यापेक्षा जास्त नागरिक सतत भाग घेत असतात व सतत फसत असूनही त्यांचे डोळे उघडत नाहीत. या सर्व प्रकारांचा हेतू श्रम न करता प्रचंड द्रव्यसाठा मिळवण्याचाच असतो. या मार्गातील फोलपणा या प्रचंड जनसमुदायाच्या कसा लक्षात येत नाही याचे आश्चर्य वाटते. माणसाला आळशी बनवणाऱ्या या प्रकारांचा समाचार क्रमाने घेऊ. इच्छा आळशीपणे बसून राहण्याची. लॉटरीतील धनप्राप्ती कशासाठी असते? उर्वरित जीवन कसलेच काम न करता आळशीपणात घालवण्यासाठी लॉटरीतील यश हवे असते. याबाबत पॅरिसमध्ये धोबी आणि धोबिणी यांची पाहणी केली होती. 500 धोबी आणि धोबिणीकडून एक फॉर्म भरून घेतला होता. त्यातील मुख्य प्रश्न असा होता, तुम्हाला लॉटरीचे बक्षीस लागले तर तुम्ही काय करणार? व्यवसाय बदलणार की स्वतंत्र धंदा वाढवणार असे विचारले होते. सर्व 500 धोबी धोबिणींचे उत्तर एकच होते, लॉटरीत प्रचंड रक्कम मिळाल्यानंतर आम्ही कसलेच काम करणार नाही, नुसते बसून राहणार व त्या द्रव्याचा पूर्ण उपभोग घेणार. एकानेही अचानक मिळालेल्या भांडवलातून मी स्वतंत्र धंदा उभारणार असे सांगितले नाही. म्हणजे लॉटरीत बक्षीस मिळाल्यानंतर उर्वरित जीवन या 500 लोकांना पूर्णपणे आळसात घालवण्याची इच्छा होती. ही आळशी मनोवृत्ती सार्वत्रिक आहे. त्याचाच फायदा लॉटरी चालवणारे घेतात. सर्वांना आयते धन हवे असते. अर्थात काही मूठभर धनदांडग्यांना बहुसंख्य जनतेच्या या मनोवृत्तीचा अनुचित फायदा घेऊ नये म्हणून राज्य सरकारने स्वतःच लॉटऱ्या सुरू केल्या आहेत व यात चूक असे काही नाही. सरकारी लॉटरी मिळालेला फायदा पुन्हा या न त्या प्रकारे जनतेपर्यंतच पोहोचत असतो. अर्थात या सरकारी खर्चातून काही अधिकारी लाचलुचपत करून कमाई करतात, ती गोष्ट निराळी. म्हणून लॉटरी सरकारी असली तरी त्या लोभापासून दूर राहायला शिकले पाहिजे. सामान्य माणसांना हे समजत नाही की 1 कोटीचे बक्षीस 25 किंवा 50 लाख तिकिटात एकालाच मिळते. तरीही हे 50 लाख लोक तो भाग्यवान मीच आहे असे समजतात आणि लॉटरीचा निकाल लागेपर्यंत मनात मांडे खात बसतात. मनोराज्यात असा व्यर्थ वेळ काढण्याऐवजी या चाकरमान्यांनी थोडे जादा काम केले तर त्यांना धनप्राप्ती होईलच व फुरसतीचा वेळही चांगला जाईल. पण हे बहुसंख्य चाकरमाने म्हणतात, आम्हाला असा अर्धा वेळ व्यवसाय सापडतच नाही. पण ही केवळ सबब असते. दुकानाचे हिशोब लिहिणे, मुलांच्या शिकवण्या करणे, घरगुती मसाले वगैरे तयार करणे, कुटलेली सुगंधी सुपारी तयार करणे असे 1 ना 2 शेकडो व्यवसाय सहज सुचतील. पण आळशी मनोवृत्तीमुळे सर्वांना आयते धन हवे असते. त्याला कोण काय करणार? लाचलुचपत. सध्या आणि पूर्वी देखील सरकारी अधिकारी भरपूर लाच खात असत. लाच मिळत असल्यामुळे आळशीपणा वाढतो. हा आळशीपणा PWD मध्ये म्हणजे सार्वजनिक बांधकाम खात्यात व सर्वच खात्यात मोठ्या प्रमाणात आढळतो. कार्यकारी अभियंत्याचे काम फार सोपे असते. समस्या अवघड असेल तर वर पाठवायची आणि सोपी असेल तर उपअभियंत्याकडून अहवाल मागवायचा व त्या फायलीवर फक्त यस असा शेरा मारायचा. म्हणजे हा कार्यकारी अभियंता फक्त पोस्टमन झाला होता. त्यांच्या तांत्रिक ज्ञानाचा काहीच उपयोग होत नव्हता. अशा तऱ्हेने या कार्यकारी अभियंत्याने शेवटची 10 वर्षे संपूर्ण आळशीपणातच घालवली. त्याने काम केलेच नाही. हाताखालचे अधिकारीही खोटी स्तुती व चमचेगिरी करायचे. त्यामुळे त्याला आपण खूप थोर आहोत असे वाटायचे. एक दिवस तो निवृत्त झाला आणि त्याला कोणी सलाम करीना. सह्या पलीकडे कसलेच काम न केल्यामुळे तो कसलेच काम करू शकत नव्हता.
तो निवृत्त झाल्यावर त्याचे डोकेच बिघडले आणि वर्षभरात त्याचा मृत्यू झाला. 2 दिवसांच्या कामासाठी महिन्याचा पगार PWD खात्याची मला माहिती आहे म्हणून मी सांगितले. पण सर्व सार्वत्रिक सरकारी खात्यात असा आळशीपणा चालतो. एका अमेरिकन अधिकाऱ्याने सरकारच्या या अजब कारभाराची पाहणी केली. तो म्हणाला, हे सरकार केवळ ईश्वर कृपेने चालत आहे. आरोग्य खात्यातील एक उदाहरण मला माहित आहे. आदिवासींच्या डोंगराळ प्रदेशात एक आरोग्य केंद्र सरकारने काढले आणि तेथे एक डॉक्टर व एक कंपाऊंडर यांची नेमणूक केली. डॉक्टर आणि कंपाऊंडर दोघेही 25 मैलाच्या जिल्ह्याच्या गावी राहायचे आणि 15 दिवसातून एकदा एसटीने प्रवास करून त्या गावी जायचे व दवाखाना उघडायचे. या छोट्या गावात तेथील डॉक्टरांना कळवल्याखेरीज तपासणी जातच नसे व बहुतेक वेळा तपासणी जिल्ह्याच्या गावी पूर्ण होत असे. महिन्यातून 2दा प्रवास करून हे दोघे कर्मचारी पूर्ण महिन्याचा पगार मिळवीत. म्हणजे 2 दिवसांच्या कामाला महिन्याचा पगार असे गणित मांडावे लागते. 28 दिवस काहीच काम नसल्यामुळे हे आरोग्य सेवक आळशांचे राजे झाले नाही तर आळशांचे जहागीरदारच झाले होते. जन्मभर आळसात काढल्यामुळे त्यांच्या जीवनाचा शेवट लवकरच होत असतो. लाच खायचे 40 प्रकार. लाचलुचपतीचे प्रमाण भयानक वाढले आहे. लाचलुचपत आजची नाही. 2300 वर्षांपूर्वी चाणक्यने लाचलुचपतीविषयी लिहून ठेवले आहे. चाणक्य म्हणतो की सरकारी अधिकारी लाच 40 प्रकाराने खातो. ते प्रकार कौटिल्याने क्रमाने दिले आहेत. चाणक्य म्हणतो की सरकारी अधिकारी लाच कशी खातो हे उघड होणे अशक्य आहे. पाण्यात राहणारा मासा पाणी केव्हा पितो हे समजणे जसे अवघड व अशक्य आहे, त्याप्रमाणे सरकारी अधिकारी लाच केव्हा खातो हे सांगणे शक्य नाही. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सत्ता जनतेच्या हाती आली, म्हणजेच पर्यायाने लोकप्रतिनिधीच्या हाती आली. लोकप्रतिनिधी सामान्य माणसातूनच आलेले असतात. सामान्य माणसातील आळशीपणाची वृत्ती मंत्र्यांतही असते. मग काही सुखाराम जास्त सुख मिळवण्यासाठी प्रचंड लाच खातात. त्यांच्या बंगल्यात साध्या हँडबॅग मध्ये 2-4 कोटी रुपये सहज पडलेले आढळतात. पैसे खाणे प्राणावर बेतते. लाचलुचपत फक्त सरकारी कारभारातच आहे असा अनेकांचा समज असतो. पण खाजगी क्षेत्रातही आणि विशेषतः सरकारी क्षेत्रात लाचलुचपत मोठ्या प्रमाणात चालते. तरीही जिल्हा सहकारी बँकेत 130 कोटी रुपयांचा घोटाळा करणारा बँकेचा अध्यक्ष अटक न होता वावरत असतो. श्रम न करता प्रचंड द्रव्य मिळाल्यामुळे तो अनेक शत्रू निर्माण करतो. हे शत्रू अशा वायुपुत्राचा खूनही करतात. म्हणजे श्रम न करता पैसे मिळवण्याच्या मनोवृत्तीमुळे अशा लोकांना प्राणही गमवावे लागतात. खाजगी क्षेत्रातील लाच. खाजगी कंपन्यात PRO असतात, पब्लिक रिलेशन ऑफिसर. या कंपन्यांना उलाढालीच्या 5% रक्कम जाहिरातीवर खर्च करता येते व ही रक्कम खर्च करणे PROच्या स्वाधीन असते. वर्तमानपत्राकडे जाहिराती देताना हे PRO एजंट गाठतात. वर्तमानपत्राकडून 15% सूट मिळत असूनही हे एजंट बड्या कंपनीला 15% सर्व्हिस चार्ज लावतात व आपले बिल पास व्हावे म्हणून ते PROला मोठी रक्कम लाच म्हणून देतात. लाचेचे द्रव्य विनाशच करते. लाचलुचपतीमुळे आपले सार्वजनिक जीवन किडून गेले आहे. पवित्र अशा शिक्षण क्षेत्राचाही आता पवित्र चिखल झाला आहे. ज्या शिक्षण संस्थेकडे शाळा कॉलेजे असतात त्या शिक्षण संस्थेचा अध्यक्ष भरपूर लाच खातो. ज्युनियर कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी लावून घेण्यासाठी हे शिक्षण महर्षी किंवा शिक्षण सम्राट प्रचंड रक्कम घेतात. एका शिक्षकाला उच्च माध्यमिक म्हणजे कनिष्ठ महाविद्यालयात नोकरी लावून देण्यासाठी 1.5 लाख रुपये घेतल्याचे उदाहरण मला माहित आहे. हे शिक्षण सम्राट इंजिनिअरिंग कॉलेज व मेडिकल कॉलेज काढतात व प्रवेश देण्यासाठी लाखो रुपयांच्या देणग्या उकळतात. पण या पैशाचे पुढे काय होते? या शिक्षण सम्राटांचे पुत्र आळशी होतात, मादक द्रव्याचे सेवन करू लागतात, मोटार गाड्या बेफाम वेगाने चालवतात व अपघात करून मरतात सुद्धा. अशा प्रकारे लाचलुचपत करून मिळवलेला अवैध पैसा त्या लाभार्थ्यांचे आळशीपण वाढवतो व शेवटी त्यांचा नाशच होतो. घोड्यांची रेस. काहीही काम न करता
अचानक द्रव्य मिळवणे हा हेतू अनेक प्रकारे साध्य करण्याचा माणूस प्रयत्न करतो. यापैकी लॉटरी व लाचलुचपत हे 2 प्रकार आपण पाहिले. अचानक द्रव्य लाभ मिळण्याचे अनेक कायदेशीर व बेकायदेशीर प्रकार समाजात वाढले आहेत. त्यास आळा घालायचा असेल तर सर्व समाजच चारित्र्य संपन्न करावा लागेल. समाजमान्य प्रकारांपैकी आणखी एक प्रकार म्हणजे घोड्यांची रेस. घोड्यांच्या रेसमध्ये कोणता घोडा पहिल्या क्रमांकावर येतो यावर बक्षिसे लावली जातात व त्यात जॅकपॉट नावाचा एक प्रकार असतो. म्हणजे सर्व रेसमध्ये जे घोडे जिंकणार याचा अंदाज ज्याला करता येतो तो जॅकपॉट जिंकतो. रेसबाज राजा परांजपे. रेसमध्ये एखाद्याला द्रव्य प्राप्ती झाली की मिळालेले द्रव्य तो पुन्हा रेसवरच लावतो. अशा प्रकारे रेस खेळता खेळता आपल्या सर्वस्वाची धुळधाण करून घेणारे लोक आहेत. मराठी चित्रसृष्टीतील दिग्दर्शक व अभिनेते राजा परांजपे हे शुद्ध चारित्र्याचे मध्यमवर्गीय होते. पण त्यांना रेसचा नाद होता. त्यामुळे त्यांना कितीही द्रव्य मिळाले तरी ते द्रव्य त्यांच्यापाशी टिकले नाही. त्यांच्या बरोबरचे काम करणारा सहदिग्दर्शक गणेश भट माझा मित्र होता. त्याच्याबरोबर मी राजा परांजपे यांच्या घरी गेलो आहे. नीच मध्यम वर्गातील त्यांचे साधे व दरिद्री घर पाहून मला आश्चर्याचा धक्का बसला. त्यांचे हे हाल रेसच्या नादामुळेच झाले होते. रेसमध्ये द्रव्य मिळवण्याचा एकमेव हेतू पुढचे आयुष्य आळसात काढणे हाच असतो. पण बहुतेकांच्या बाबतीत आळस करण्याचा हा हेतू साध्य होत नाही. हा सुयोगच म्हटला पाहिजे. महाभारतातील द्यूत, रेस, जुगार, लॉटरी हे सर्व प्रकार मानवी संस्कृतीच्या सुरुवातीपासूनच आढळतात. कारण श्रम न करता द्रव्य मिळवण्याची आळशी वृत्ती समाजाच्या हाडामासात भिनली आहे. फासे टाकून द्यूत खेळणे हा एक जुगाराचाच प्रकार आहे. द्यूत किंवा जुगार खेळताना माणसाला भान राहत नाही. महाभारतातील द्यूत माणसांना हजारो वर्ष माहीत आहे. महाभारतातील द्यूतात धर्मराजाने आपले इंद्रप्रस्थाचे राज्य, आपले भाऊ व स्वतःला पणाला लावले. हरल्यावर ते कौरवांचे म्हणजे दुर्योधनाचे दास बनले. इतके होऊन सुद्धा धर्मराज द्यूत खेळतच राहिला. शेवटी त्याने पत्नी द्रौपदीला पणाला लावले आणि हरला. त्यामुळेच द्रौपदी वस्त्रहरणाचे महानाट्य निर्माण झाले. द्यूतात हरल्यामुळे धर्मराजा आणि पांडव यांना वनवास पत्करावा लागला. द्यूतामुळे अनेक धर्मराज वनवासात जात आहेत आणि देशोधडीला लागत आहेत. जुगार जगाच्या अंतापर्यंत चालेल. या जुगार खेळण्याची खोड मानवात का निर्माण होते? कारण एकच आहे, त्याला श्रम न करता पैसा हवा असतो. म्हणजे आळशीपणाच्या वृत्तीतून विनाश्रम द्रव्य मिळवण्याचे हे प्रकार निर्माण झाले आहेत. संस्कृतीच्या सुरुवातीपासून हे प्रकार आहेत आणि जगाच्या अंतापर्यंत ते चालणार आहेत. प्रत्येक व्यक्तीसमोर प्रश्न इतकाच आहे की आळशी वृत्तीपासून स्वतःला वाचवायचे की अचानक द्रव्य लाभ देणाऱ्या या प्रवाहात सापडून वाहत जायचे. माणसाने जागले पाहिजे की जुगारी वृत्तीचा हा प्रवाह शेवटी त्या माणसाला विनाशापर्यंतच नेत असतो. कार्यवेडे व्हा. आळशी वृत्ती हा माणसाचा स्वभावाचाच एक भाग आहे. पण तो भाग त्याबरोबरच सतत कार्यरत राहणे हाही मानवाचाच स्वभाव आहे. असे कार्यवेडे लोक लोकसंख्येत अल्पसंख्याक असतात. पण ते आहेत म्हणून जगाची प्रगती चालू आहे व मानवी संस्कृती निर्माण झाली आहे. आळशी मनोवृत्तीच्या या बहुसंख्य जगात कार्यवेडे लोकांची म्हणजेच वर्कहोलिक माणसांची अवहेलना व उपेक्षाच होते. कारण जन्माबरोबरच अंगात मुरलेल्या आळसाचा त्याग करणे हे काम सोपे नाही. त्याला मनाचा निश्चयच लागतो व तुमच्या प्रबळ इच्छाशक्तीचा विकास व्हावा लागतो. कार्यवेड्या लोकांनीच मानव जातीच्या सुखात बहुमोल भर घातली आहे. संदेश एकच आहे, कार्यवेडे व्हा, सतत कार्यरत राहा आणि आळसावर मात करा.